नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य कला महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आहे आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी जे आहे ते एक प्रदर्शनी या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। त्यामध्ये मग शिल्पकला असो किंवा मग चित्रकला असो या सगळ्या कलांना या ठिकाणी वाव देण्यात आला आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराष्ट्रभरातील चित्रकला महाविद्यालयांचे विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कला ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचंच एक प्रदर्शन जे आहे ते या नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयामध्ये भरविण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर कलाकारांनी आपल्या कुचल्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या कला ज्या आहेत त्या कॅनव्हासवर उतरवल्याचं चित्र पाहायला मिळते। त्याचप्रमाणे शिल्पकला जर आपण बघितली तर शिल्पकलासुद्धा हुबेहूब अशा शिल्पकला या ठिकाणी साकारण्यात आलेल्या असल्याचं पाहायला मिळते आणि या प्रदर्शनीला मोठा प्रतिसादसुद्धा मिळताना दिसतो आहे। जे चित्रकलेचे प्रेमी आहेत ते लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येताना दिसते। काय नेमकी याच्या मागची संकल्पना होती हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, राज्यभरातील कलाकारांनी या ठिकाणी आपली कला दाखवलेली आहे, कसा हा उत्सव आहे? महाराष्ट्र राज्यातील कला संचालनालय याद्वारे हे 64वे राज्यकला प्रदर्शन विद्यार्थी विभाग इथे शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेले आहे। 10 जानेवारीला याचं उद्घाटन झालेलं आहे। महाराष्ट्रातले जेवढेही कला महाविद्यालय आहेत त्यातील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतात। जवळपास यावर्षी 3,500 ते 4,000 विद्यार्थ्यांनी एंट्री पाठवली होती। त्यातल्या निवडक 900 ते 1000 कलाकृती आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात। या प्रदर्शनाला आत्तापर्यंत अनेक शालेय विद्यार्थी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून अनेक कलारसिकांनी व्हिजिट दिलेली आहे। तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या माध्यमामध्ये आपली कला इथं साकार करण्यात आलेली आहे। चित्रकला असो, शिल्पकला असो, उपयोजित कला असो, धातुकाम असो, पॉटरी असो, कला शिक्षण प्रशिक्षण असो, वस्त्रकला असो, इंटेरियर डिझाईन असो, या सगळ्या कला प्रकारांमधली कला आपल्याला या प्रदर्शनामध्ये बघायला मिळते। नक्कीच एकंदर या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्याच प्रकारच्या कला ज्या आहेत त्या या ठिकाणी साकारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि या प्रदर्शनीच्या माध्यमातून कुठेतरी कलाकारांना एक नवीन प्लॅटफॉर्म सुद्धा मिळतो आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक येताना दिसतात आहे, कलाकार येताना दिसतात आहे, आपली कला या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।